मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। भाविकांनी पारंपरिक वेशभूषा करत अंगभर कपडे घालून मंदिरात प्रवेश करावा अशा आशयाचं पत्रक जारी करण्यात आलंय। गेली वर्षानुवर्ष सिद्धिविनायक मंदिरात भाविक दर्शनासाठी येत आहेत। सकाळच्या वेळेत कोण पॅन्ट घालून आलाय? भक्तांसाठीच्या अटी ट्रस्ट आणि अध्यक्षांनी लागू होणार का असा सवाल सचिन आहिर यांनी केलाय। सिद्धिविनायक मंदिरानं घेतलेला ड्रेस कोडचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे। मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यात असतात, त्यामुळे तेही असभ्य वाटत असल्याचं त्यांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीड दौऱ्याला येणार आहेत। याच पार्श्वभूमीवर बीडच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। ठिकठिकाणी पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावर चर्चा झाली आहे। येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये याबाबत चर्चा होणार असून दोन्ही जिल्ह्यांना सहपालकमंत्रीपद देण्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक संभ्रम पसरवतायत। मात्र लाडक्या बहिणीला नियमित हप्ता दिला जाईल याची काळजी सरकार घेत असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे। रस्त्यावर उतरून वादविवाद करणं शोभनीय नाही। पालकमंत्रीपद काय जीवन मरणाचा प्रश्न नाही अशा कानपिचक्या प्रवीण दरेकरांनी दिल्यात। पदासाठी हमरी तुमरीवर येणं उचित नसल्याचाही सल्ला दरेकरांनी दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व खात्यांचा कारभार स्वतःच चालवत आहेत अशी टीका माजी आमदार वैभव नाईकांनी केली आहे। हे महायुतीचं सरकार नसून भाजपचं सरकार आहे असं ते म्हणाले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे। सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता 25 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फडणवीसांचा राजधानीत रोड शो देखील होण्याची शक्यता आहे। चिपी ते पुणे आणि पुणे ते चिपी ही विमानसेवा बंद होणार असा दावा माजी आमदार वैभव नाईकांनी केलाय। दरम्यान चिपी विमानसेवा सुरळीत न झाल्यास विमानतळाला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय। बॉलिवूड कलाकारांच्या सिंटा संघटनेच्या शिष्टमंडळानं कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली। कलाकारांचं मानधन 35 दिवसात द्या अशी मागणी या कलाकारांनी केली आहे। तसंच लवकरच कंत्राट पद्धतीने शिस्तबद्धता आणणार असं आश्वासन फुंडकर यांनी दिलंय। मुळशी तालुक्यातील पौंड बस स्थानकावर उबाटा पक्षानं चक्काजाम आंदोलन केलं। एसटीची भाडेवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसैनिकांच्या वतीनं देण्यात आलाय। एसटी तिकीट दरवाढी विरोधात उबाटा पक्षाकडून यवतमाळ बस स्थानकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं गेलंय। राज्य सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर शिवसेना उबाटाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला। एसटी दरवाढी विरोधात रायगडमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय। माणगावमध्ये एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दरवाढ कमी करण्याच्या मागणीचं निवेदन देत ठाकरे गटानं आंदोलन केलं। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये शिवसेना ठाकरे गटानं रास्ता रोको आंदोलन केलं। एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्येही शिवसेना उबाटाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। एसटी दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी उबाटाने बस स्थानकाबाहेरील रास्ता रोखून धरला, त्यामुळे परिसरात वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या। एसटी भाड्याविरोधात जळगावात ठाकरे गटाने चक्काजाम आंदोलन केलं। तिकीट दरवाढ मागे घेण्याची मागणी करत जवळपास अर्धा तास चक्काजाम केल्यामुळे बस स्थानकाबाहेर एसटीच्या मोठ्या रांगा लागल्या। एसटी भाड्याच्या दरवाढी विरोधात ठाकरे गटानं सांगलीत निषेध आंदोलन केलं। भाडेवाढ करून सरकार सामान्य माणसांवर अन्याय करतंय असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय। आंदोलनातून भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली।
शिवसेना पदाधिकारी अशोक ढोडी अपहरण प्रकरणातील 3 आरोपींचा उल्लेख पोलीस FIR मध्ये करण्यात आलाय। आरोपी म्हणून अशोक ढोडींचा भाऊ अविनाश ढोडीसह मनोज राजपूत, सुनील ढोडी यांचा उल्लेख करण्यात आलाय। जमिनीच्या वादातून अपहरण झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। 2014 मधील इस्तर अन्याय्य अत्याचार आणि हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा रद्द करून रिक्षा चालकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टानं सुनावलेली फाशी सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आली। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पण प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणांचं पथक लवकरच अमेरिकेला जाणार आहे। अमेरिकन कोर्टाच्या निर्णयानंतर भारताकडून राणाला ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून DRIने 2.197 किलो कोकेन जप्त केलंय। हे कोकेन घेऊन जाणाऱ्या 3 युगांडातील नागरिकांना अटक करण्यात आली आहे। 21,97 लाख रुपयांच्या कोकेनच्या एकूण 170 कॅप्सूल्स जप्त करण्यात आल्या आहेत। टोरेस घोटाळा प्रकरणी 6व्या आरोपीला अटक झाली आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाईन याला अटक केली आहे। टोरेस प्रकरणातील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका आर्मेन अटाईनवर ठेवण्यात आलाय। गणेश भक्तांचं आराध्य दैवत असलेल्या मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात येणार आहे। 2 दिवसांवरती आलेल्या माघी गणेशोत्सवापासून हा ड्रेस कोड लागू होणार आहे। त्या संदर्भातील अधिकृत पत्रक सिद्धिविनायक मंदिर न्यासनं प्रसिद्ध केलेलं आहे। त्यानुसार मंदिरात येणाऱ्या भाविकांनी भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घालणं गरजेचं आहे, अन्यथा त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाहीये। इतर भाविकांना संकोच वाटेल असे कपडे परिधान करू नयेत अशा सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। सिद्धिविनायक मंदिराच्या या निर्णयावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर सिद्धिविनायक मंदिराच्या या निर्णयाला ठाकरेंच्या सेनेने विरोध केलेला आहे। हा नवीन संशोधन करणारे ते कोण आहेत असा सवाल विचारत सचिन अहिरांनी मंदिर ट्रस्टी आणि अध्यक्षांवरती निशाणा साधलेला आहे। तर देशातील अनेक मंदिरात असे निर्बंध असून कोणाला रोखण्याचा विषयच नाही असं स्पष्टीकरण आशिष शेलारांनी दिलंय। जे आज असे परिपत्रक काढतायत, पहिला तो त्यांना अधिकार आहे का, लॉ अँड ज्युडिशरीकडे त्यांनी दिलाय का, आणि आजच ही करायची गरज का आली की या वर्षानुवर्ष सिद्धिविनायकचं दर्शन भावनात्मक होऊन घेऊन घेतात लोक सकाळच्या सडी चालत येतात। आता मग कोण ट्रॅक पॅन्ट घालून येत असेल किंवा कुठच्याही घालत असेल, मग हा नवीन संशोधन करणारे कोण आहे? आणि मग हे लागू हे जसं ह्यांच्या बाबतीत केलं जात आहेत भक्तांच्या बाबतीत, तसे ट्रस्टी आणि अध्यक्षांच्या बाबतीत होणार आहे का? मग मंत्री म्हणून मी बघण्यापेक्षा मी एक मराठी माणूस, मुंबईकर, महाराष्ट्रातला नागरिक म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच मंदिरात अशा सूचना पेटी आहेत। तुम्ही महाराष्ट्रात काही मंदिरात गेलात तरी आहे, गोव्यात गेलात तरी आहे, आणि त्यामुळे जर एखाद्याने असायला वाटलं तर त्यांनी त्यांचं मत मांडायला हरकत काय आहे? ज्यांना त्याच्या विरोधात मत मांडावंसं वाटतं ते मांडतातच आहेत, आणि ह्याच्यातली कोणाला रोखण्याचा विषय नसून तुम्ही येताना कसे या एवढं सांगण्याचा विषय आहे। दरम्यान सिद्धिविनायक मंदिराने काढलेल्या आदेशानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत। मंदिरातील पुजारी अर्धनग्न कपड्यामध्ये असतात, ते देखील असभ्य वाटत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। सिद्धिविनायक मंदिराचं लाईव्ह दर्शन बघितलं तेव्हा आतमध्ये मात्र जे पुजारी आहेत ते अर्धनग्न कपडे घातलेले आहेत। मग हा फक्त नियम भक्तांनाच लागू होतोय का? मग अर्धनग्न असलेले जे काही पुजारी आहेत आपण बघतोय की मग ते सुद्धा कपडे जे आहेत ते भडक कपडे वाटतात किंवा असभ्य जे आहेत ते वर्तन वाटतं। त्यामुळे मला वाटतं की नियम जर करायचे ते सगळ्यांसाठी करा, आणि भक्तांवर कुठलेही अशा पद्धतीचे नियम तुम्ही घालू शकत नाही। तर सिद्धिविनायक मंदिर न्यासच्या या निर्णयावरती आता आपण बघतोय प्रतिक्रिया कशा येत आहेत। भाविकांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्यात, आपण बघूया। आपली मराठी परंपरा जी आहे तीच आपण जपली पाहिजे। मंदिर आहे आपलं, आपण इथे पाया पडतो, आपण आपले दुःख सांगतो देवाला, और छोटे कपड़े है अलाउडच नहीं है, अशा ठिकाणी नहीं अजिबात है। जो मुझे ये लगता है कि ये जो उन्होंने डिसीजन लिया है वो सही डिसीजन है, क्योंकि हमें अभी जो यंग जनरेशन है उनमें मॉडर्नाइजेशन ज़्यादा आ गया है, जो कि मतलब वो ज़्यादा नहीं आना चाहिए। वी शुड रिस्पेक्ट आर ओल्ड कल्चर, व्हाट आर ग्रैंड पेरेंट्स एंड ऑल दे टीच अस। सिद्धिविनायक के ट्रस्टियों ने जो फैसला लिया है वो एकदम सही है,
कि हम इंडियन हैं, तो हमारे मंदिर में तो एटलीस्ट हमें ऐसे भगवान के सामने तो हमें इंडियन वेयर में ही आना चाहिए। जय सिद्धिविनायक दादा।